घरगुती वादातून पतीनं पत्नीला जाळल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। कारंजा तालुक्यातील तरोडा इथं हा प्रकार घडलेला आहे। पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। पराग, काय तपशील? ही घटना काल रात्रीची आहे, ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, कारण की पत्नीला वारंवार जे पतीकडून मारहाण होत होती, दारू पिणारा हा पती होता, त्याच्याकडून वारंवार पैशाची मागणी करत होती, त्या तिला मारहाण करत होता। काल सुद्धा असाच दारू पिऊन आल्यानंतर पैसे मागण्यासाठी वाद झाला आणि तिला गंभीररित्या मारण्यात आलं। त्यानंतर तिला घरातच जाळून टाकण्यात आलं, जेणेकरून कुठलाही आवाज होऊ नये। पण हा जेव्हा प्रकार बाहेर उघडकीस आला तेव्हा पोलिसांना रात्री 11-11:30च्या सुमारास ही माहिती मिळाली। पोलीस तिथे गेले आणि हे सगळा त्यांनी हा जेव्हा प्रकार पाडला, हा धक्कादायक प्रकार पुढे आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। सध्याची पोलिसांची माहिती मिळते आहे की यांचे या अगोदर सुद्धा असेच भांडणं झालेले होते, तर महिला तक्रार निवारणमध्ये याची केस सुद्धा सुरू होती। दारू पिऊन पैसे मागणं हा त्याचा नेहमीचा छंद झालेला होता। तो तिला मारहाण सुद्धा करत होता। तिला एक 4 वर्षाचा मुलगा आहे आणि 7 वर्षाची मुलगी सुद्धा असल्याची माहिती पोलिसांकडून सध्या मिळत आहे। अमोल मुने असं या आरोपीचं नाव आहे। सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि तपास सुरू केलेला आहे। पराग, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।